हॅलो स्टुडंट्स, आपण कालच्या व्हिडिओमध्ये 9th स्टँडर्डचा स्टेट बोर्ड 9th स्टँडर्डचा क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स हा चॅप्टर बघतोय. त्यातील पेज नंबर 75 वर जे कॅन यू रिकॉल दिलेलं आहे त्यामध्ये आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन पाहतोय. त्यात आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमला दोन ब्रॉड ग्रुपमध्ये विभाजित केलं. इट इज डिवायडेड इंटू टू ब्रॉड ग्रुप्स, दॅट इज प्रोकॅरियोटिक अँड यूकॅरियोटिक. आता प्रोकॅरियोटिक कशाला म्हणायचं आहे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे, परंतु तुम्हाला आठवण देण्यासाठी मी पुन्हा एकदा शॉर्टमध्ये सांगते की ज्या सेलमधला न्यूक्लियस हा मेम्ब्रेन बाउंडेड नसतो आणि क्लिअरली सीन नसतो, द न्यूक्लियस विच इज नॉट मेम्ब्रेन बाउंडेड अँड नॉट क्लिअरली सीन, such a nucleus is called as prokaryotic nucleus and the cell is prokaryotic cell and the organism is prokaryotic organism. In the same way आपण हा दुसरा शब्द पाहिला होता, that is eukaryotic. Eukaryotic means a nucleus which is membrane bounded and clearly seen. That's why the nucleus is well developed. So the nucleus is eukaryotic nucleus, cell is eukaryotic cell and the organism is eukaryotic organism. The prokaryotic is divided into a kingdom, that is Monera. We have already seen all the characteristics of Monera in our previous video. Now we will see the eukaryotic organism. This eukaryotic organism is again divided into two parts, that is unicellular and multicellular. So we will see the characteristics. This is unicellular and multicellular. Okay, this unicellular eukaryotic organism is divided into a part or kingdom that is called protista. So we will see some more information about protista. These protists are eukaryotic. These are eukaryotic. These are eukaryotic. They having well developed nucleus which is membrane bounded and clearly seen. They are eukaryotic and they have organelles like mitochondria and plastids. Okay, these organisms shows a well developed nucleus, that's why they are called as eukaryotic organism. They show mitochondria and they show plastids. Most protists are, maximum protists जे असतील, most protists are unicellular. जास्तीत जास्त प्रोटिस्टा मधले जे प्राणी असतील, ऑर्गॅनिझम्स असतील, ते युनिसेल्युलर असतील, पण कधी कधी काही प्रमाणामध्ये तुम्हाला सिंपल मल्टीसेल्युलर फॉर्म्स पण बघायला मिळतात. But some are simple multicellular. So all these are characteristics of the kingdom protista. They are eukaryotic. They shows mitochondria and plastid. Most protists are unicellular, but some may show some simple multicellular forms. See, the protista kingdom is very highly diverse. हा खूप डायव्हर्स किंगडम आहे. डायव्हर्स म्हणजे काय, विविध प्रकारचे प्राणी याच्या समाविष्ट केलेले आहेत. डायव्हर्स असल्यामुळे आपल्याला वाईड व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम्स बघायला मिळतात. याच्यामध्ये डिफरंट टाईपचे ऑर्गॅनिझम, वेगवेगळ्या आकाराचे, रूपारंगाचे प्राणी तुम्हाला इथे पाहायला मिळतात. तर आपण त्याच्या काही जास्त आणखी मोठ्या प्रमाणात जास्त प्रमाणात काही कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. यांचं जे जेनेटिक मटेरियल आहे, the genetic material, that is what, DNA. ओके, त्यांचा जो जेनेटिक मटेरियल आहे DNA आणि तो
बिकॉज हा जो जेनेटिक मटेरियल आहे DNA, इट इज इन्क्लुडेड इन अ डिस्टिंक्ट न्यूक्लियस. It contains a distinct nucleus. एक स्पष्ट आणि ठळक असा न्यूक्लियस आपल्याला इथे बघायला मिळतो. नेक्स्ट इज मोस्ट प्रोटीज आर युनिसेल्युलर. आपण ऑलरेडीच पाहिलेलं आहे की ते युनिसेल्युलर आहे. अँड दे शो अ सेक्शुअल रिप्रोडक्शन. मोस्टली they are asexual. They reproduce asexually. जास्तीत जास्त प्रोटिस्ट हे असेक्शुअल रिप्रोडक्शन करतील. बट some shows sexual reproduction. काही तुम्हाला सेक्शुअल रिप्रोडक्शन करताना पण दिसतील. ठीक आहे. त्यांची जी रिप्रोडक्शनाची पद्धत आहे, द मोड ऑफ रिप्रोडक्शन इज मॅक्सिमम दे शो असेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन, बट सम टाइम दे शो सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन. मोस्ट प्रोटिस्ट live in water. जास्तीत जास्त प्रोटिस्ट तुम्हाला पाण्यामध्ये राहताना दिसतील. बट सम subsist in most environments like wet soil or even inside the human body. Some live in wet soil and some in human body. काही तुम्हाला पाण्यात राहताना जास्तीत जास्त प्रोटिस्ट हे पाण्यात राहत असतात. पण काही ओल्या मातीत पण राहतात, ज्याला आपण वेट सॉइल म्हणतो, मॉइस्ट सॉइल म्हणू शकतो. आणि काही मात्र ह्यूमन बॉडीमध्ये सुद्धा तुम्हाला आढळतील. प्रोटिस्ट कॅन बी ऑटोट्रॉपिक और हेटेरोट्रॉपिक. प्रोटिस्ट can be autotrophic or heterotrophic. आता ऑटोट्रॉफिक म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे. ऑटोट्रॉफिक मीन्स व्हॉट? Autotrophic means prepare their own food via light. With the help of sunlight, they can prepare their own food. That is we call simply photosynthesis. Photosynthetic. An organism are photosynthetic. Right. Another mode is, another mode that is called chemosynthesis. Chemosynthesis means, this chemo word means chemical. They produce their own food with the help of chemical interactions with chemical. That is called chemosynthesis. Prepare food
by interactions with chemical, right? So the way of nutrition is chemosynthesis, and the organism is chemosynthetic. Organism is chemosynthetics. So this is the mode of nutrition. Another word is heterotrophic. They can't prepare their own food. They are totally dependent on another organism for requirement of food. So that is heterotrophic. We have already learned the word in our previous video. So that is heterotrophic. Next one is, see, the next characteristics is another type in the heterotrophic mode of nutrition. हेटेरोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये एक दुसरा प्रकार आहे, दॅट इज फॅगोसाइटोसिस. In this case, phagocytosis, in this case, the organism engulf its prey and absorb it. याच्यामध्ये प्राणी स्वतःचं जे फूड आहे त्या फूडला तो एनगल्फ करतो. फॅगोसाइटोसिस मध्ये जो ऑर्गॅनिझम असणार आहे प्रोटिस्टा मधला तो स्वतःच्या प्रेला, प्रे म्हणजे काय, भक्ष्य, त्याचं फूड, मग तो कुठल्याही स्वरूपात का असे ना, ते फूड तो एनगल्फ म्हणजे गिळतो, गिळंकृत करतो आणि मग त्याच्यातले जे कंटेंट असेल त्याच्या बॉडी मधले जे काही न्यूट्रिएंट असतील ते तो त्याच्यामध्ये तो ऍब्सॉर्ब करतो, त्याच्या शरीरात त्याचं ऍब्सॉर्प्शन होतं. ठीक आहे. तर हे 2-3 प्रकारचे तुम्ही मोड ऑफ न्यूट्रिशन पाहिलं. ऑटोट्रॉफिक आहे जिथे तो इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट स्वतःचं फूड स्वतः बनवू शकतो. सेकंडली तुम्ही पाहिलं किमोसिंथेसिस, तो केमिकल सबस्टन्सेस सोबत इंटरॅक्शन्स करून स्वतःचं फूड मिळवू शकतो. त्यातला तिसरा पार्ट तुम्ही बघताय हेटेरोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन. त्याच्यामध्ये एक स्पेशल केस अशी बघताय की फॅगोसाइटोसिस, जिथे प्रोटीन्स स्वतःचं फूड एनगल्फ करतात आणि त्याला मग ऍब्सॉर्ब करतात. यानंतरचा मुद्दा आहे मूव्हमेंट. मूव्हमेंट म्हणजे काय, लोकोमोशन. आपण या आधी पण हा शब्द पाहिला, लोकोमोशन. याच्यासाठी त्यांच्याकडे सुडोपोडिया असतात. सुडोपोडिया तुम्हाला माहिती आहे, सुडोपोडिया अपेंडेजेस लाईक प्रोजेक्शन्स आहेत जे त्याच्या सेल मेम्ब्रेन पासून निघतात. appendages like projections from its cell membrane. प्रोजेक्शन्स म्हणजे काय, बाहेर आलेला अवयव किंवा बाहेर आलेला एखादा पार्ट. तर सेल मेम्ब्रेन पासून त्याला एक काही पार्ट अवयव बाहेर येतात, त्याला आपण म्हटलंय अपेंडेजेस. अपेंडेजेसचा मिनिंग हे बघा, हा जो शब्द आहे अपेंडेजेस, याच्याशी समांतर बरेच शब्द आपल्याला बघायला मिळतात. पहिला शब्द आहे अपेंडेजेस, नंतर तुम्ही पोडिया, नंतर पोडा. थोडं ऑर्गॅनिझमचा स्टडी करत असताना आणखी पुढचे काही आपण जर फायलम पाहिले तर त्यात तुम्हाला पुढे चालून लिंब असे काही शब्द बघायला मिळतात. दीज ऑल वर्ड्स रिलेटेड टू लेग्स किंवा फूट. हे सगळे शब्द कोणाला रिप्रेझेंट करतात, लेग्स म्हणजे पाय, फूट याला रिप्रेझेंट करतात. पायांसारखी खरोखर रचना यांच्याकडे नाही आहे, परंतु एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जी काही सोय, जी काही फॅसिलिटी यांना मिळाली आहे नेचरकडून, त्या फॅसिलिटीला आपण हे डिफरंट टाईपचे वर्ड्स वापरतो. समटाइम्स वी यूज appendages, podia, poda, limb, like that. So some protists have pseudopodia, pseudopodia, that is appendages like projections from its cell membrane. Some having flagella.
flagella. It is whip like structure. whip म्हणजे काय? whip like structure. whip म्हणजे चाबुकाप्रमाणे. जसं याच्या आधी सपोज हा एखादा प्रोटिस्ट असेल तर त्याला अशा पद्धतीने स्ट्रक्चर तयार झालेलं असतं, त्याला आपण म्हणतो whip like. दीज आर फ्लॅजेला. सिंग्युलर असेल तर फ्लॅजेलम आणि प्लुरल फॉर्म मध्ये बोलायचं असेल तर आपण फ्लॅजेला म्हणतो. तर दे हॅविंग whip like structure, that is called flagella. It resembles like this. Flagella resembles like tail. एका शेपटाप्रमाणे ते दिसतं, but it is called as flagella, and the explanation is that it is whip like structure which looks like what? Tail. And another is cilia. Another is cilia. These are slender like. How it is? These are slender like. If this is, then this like slender like. Cilia. For what these are given? These all are the locomotory organ. You can say slender like, it is like hair like. This structure is hair like structure. So these are the locomotory organs for different types of protists. That is wide varieties of organism we see in this kingdom, and all organism have different types of locomotory organ. In that you see pseudopodia, flagella and cilia. The group is too big. ग्रुप खूप मोठा आहे. सेकंडली इतक्या वाईड व्हरायटीमध्ये ऑर्गॅनिझम तुम्हाला बघायला मिळतात, आणि हे ऑर्गॅनिझम्स आपण क्लासिफाय करायला गेलो तर क्लासिफिकेशन जरा मुश्किल होतं, कारण की जितके ऑर्गॅनिझम्स वाईड आहेत तितक्या कॅरेक्टरिस्टिक सुद्धा खूप व्हरायटीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. तरीही काही सायंटिस्टने याचं क्लासिफिकेशन करताना याचे 5 महत्त्वाचे ग्रुप बनवले, आणि ते ग्रुप त्यांनी त्यांच्या लोकोमोटरी ऑर्गनच्या बेसिसवर बनवलेले आहेत. तर लोकोमोटरी ऑर्गनच्या बेसिसवर बनवलेले, लोकोमोटरी ऑर्गन मीन्स द ऑर्गन्स फॉर द मूवमेंट फ्रॉम वन प्लेस टू अनादर प्लेस. त्याच्यासाठी जे ऑर्गन्स असतात त्याला आपण लोकोमोटरी ऑर्गन म्हणतो. तर त्याच्यासाठी पहिला प्रकार जो आहे, फर्स्ट जो टाईप आहे त्याला आपण म्हटलंय हेटेरोट्रॉप्स. या टाईपला म्हटलंय पहिला क्लासिफिकेशन. प्रोटिस्टा इतका बिग किंगडम आहे की त्याचं क्लासिफिकेशन करताना आपण पहिला टाईप पाडलाय, दॅट इज हेटेरोट्रॉप्स विथ नो परमनंट लोकोमोटरी ऑर्गन्स. विथ नो परमनंट लोकोमोटरी ॲपॅरेटस. ॲपॅरेटस म्हणजेच ऑर्गन्स. परमनंटली त्यांच्याकडे लोकोमोटरी ऑर्गन्स नाही आहे. अकॉर्डिंग टू द सिच्युएशन दे शो द मूवमेंट. सो दिस इज द टाइप that is heterotrophs first. Second one is the photosynthetic protist. Second part आहे photosynthetic protist. याच्यातला थर्ड पार्ट आहे हेटेरोट्रॉप्स विथ फ्लॅजेला. हेटेरोट्रॉप्स विथ फ्लॅजेला. फोर्थ पार्ट आहे नॉन मोटाइल स्पोर फॉर्मर्स. नॉन मोटाइल स्पोर फॉर्मर्स. आणि लास्ट अँड फायनल दॅट इज फिफ्थ पार्ट आहे हेटेरोट्रॉफ विथ रेस्ट्रिक्टेड मोबिलिटी. हेटेरोट्रॉप्स विथ रेस्ट्रिक्टेड मोबिलिटी. मोबिलिटी म्हणजेच हालचाल, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणे, दॅट इज कॉल्ड मोबिलिटी. So protista are further classified
or divided into 5 major groups according to the way of locomotion. त्यांच्या लोकोमोशनची जी पद्धत आहे त्याच्यावरून त्यांचा 5 गटामध्ये त्यांचे विभाजन केले आहे. पहिला आहे हेटेरोट्रॉप्स, सेकंडली आहे फोटोसिंथेटिक प्रोटिस्ट, थर्ड इज हेटेरोट्रॉप्स विथ फ्लॅजेला, fourth is non-motile spore formers, and fifth last and final, that is heterotrophs with restricted mobility. So here we have completed our unicellular organism which having a wide group of organism, that is Protista. So we have completed our kingdom Protista here. These all are the characteristics of Protista which we have studied here in this video. So we will see our next next topic on this classification of plants. So till then, keep all the material in your mind, revise it, and till then, goodbye.